ऐसा बा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्वहि व्यापक तू श्रुति सारा अनुसया त्रिकुमारा नमस्कार मित्रांनो, आपला दिवस दुसरा उजाडला आहे. साईमय सकाळ आणि सकाळी सकाळी आपले झोपेत चालतोय. वाव, आता डीजे बंद आहे म्हणून आपण ब्लॉग घ्यायला सुरुवात केली आहे. सकाळपासून सिनेमॅटिक व्हिडिओज होते, तर बघू आजचा दिवस कसा जातोय. आणि मित्रांनो, नेटवर्कचा भरपूर इश्यू होतोय. जवळजवळ 8 ते 9 तास झाले मी मागचा ब्लॉग पोस्टला टाकलेला, पण तरीसुद्धा पोस्ट काय झाला नाही. बघू पुढे काय कसं घडतंय. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण दिवसाची मजा मस्ती तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. भावाचे पण ब्लॉगला जबरदस्त चालू आहेत, फक्त थोडे उशिरा येणार आहेत, तर भावाला पण भरभरून सपोर्ट करा. साईराम. तर साईराम, आपण कंटिन्यू चालतोय. जवळजवळ 5:45 वाजता चालायला सुरुवात केलेली. पाय आता सध्या ना असे गळ्यात आले आहेत, पण अजूनसुद्धा भरपूर लांब आहे. किती किलोमीटर असेल रे आदित्य? अजून 2 पेट्रोल पंप तरी आहेत, म्हणजे 1-2 किलोमीटर अजून. पाय पकड. पाय अजून गळ्यात आलेत आणि आपला ब्लॉग पोस्ट होत नव्हता. आणि भाई राम किधर गया? राम भावानी कसा कसा करून पोस्ट केला आहे. नेटवर्क ढूंढ रहा था भाई फुल फॉर्ममध्ये. भाई धन्यवाद. त्याने कसं करून पोस्ट केला आहे ब्लॉग आणि फायनली पोस्ट झाला आहे. तुम्ही तर बघितलात, तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या ब्लॉगला सुद्धा भरभरून प्रेम द्या. पुढे चाललोय, बघू. नहीं जा रहे हो ना सही में? हम लोग छाए में बैठे. आवाज मार देना नहीं तो टायर के लिए. तर मित्रांनो, आपण पोचलोय नाश्त्याच्या हॉल्टवरती. तर आता रेस्ट. आमची ताडपत्री होती, आमचा बॅनर आम्ही टाकलाय तिकडे बॅगेमध्ये. भाई न वजन घ्यायचं नाही. आणि भाई आम्हाला कॅब भेटलेत रे, साई मजान. आणि मित्रांनो, धीरजला त्रास होतोय. मयूर त्याला आता हळूहळू घेऊन येतोय, कारण त्याला जरा जास्त त्रास व्हायला लागलाय. बघू आल्यावरती माहिती पडेल विषय काय. तर बघू त्याचा काय विषय झालाय, आल्यावर माहितीच पडेल आपल्याला. तर साईराम, सकाळपासून पाहायला नुसतं असं चुरचुरतय. सॉक्स घातलाय. मी बोललो नक्की विषय काय. इकडे आला, सॉक्स काढून बघितलं, तेव्हा माहिती पडलं की भाई विषय हार्ड झाला. आपला विषय हार्ड झालेला आहे. हे देखो बाईचा फोड आहे, फोड मोठा. रामबाई आणि झोपलं. या साईराम या, पावभाजी खाऊया. पावभाजी नाश्ता करायला. अर्धी पब्लिक आपली झोपली आहे बाई, त्यांना नाश्ता बिष्टा नको आहे. मस्तपैकी पावभाजी खाऊया. तुम्ही पण या. राम, काय केलं त्या लिंबूचा आहे? लिंबू डुबवून खाता तो. मारा धक्का मारा. चला, टेम्पोत काहीतरी डॅमेज झालाय. हा, थंडीने टेम्पो चालणार नाही. थांबले सगळे जण थांबले. चालू झालो. साईराम, आपण पडग्याला पोहोचलो आणि आपले भाऊ लोक भेटायला आले. साईराम. डायरेक्ट तुंगा टू पडगा.
भावांना भेटून बघा. भाव आपल्यासाठी चॉकलेट खाऊ वगैरे घेऊन आलाय. भावाला खूप खूप धन्यवाद. भावाला खूप खूप धन्यवाद. निघतोय आता, जेवायला वगैरे थांबत नाही. थांब ना भावा. नाही उशीर होणार आता. चालेल चालेल ठीक आहे. तर साईराम, आपण पडग्याला हॉल्टवर पोचलोय आणि झोपलोय मस्तपैकी येऊन. तर सगळे आपले पब्लिक कशी झोपली बाबा, ते लोक झोपले आहेत आणि मी आपलं झोपून मस्तपैकी एडिटिंगचं काम करतोय. तर बघू, जेवायला जाऊ आणि त्यावेळेला मग भेटूया. हॉल्ट चेंज झाला आपला पडग्याला. तिथे त्या तारासिंगचा जो हॉल्ट होता मंदिरातला तिकडचा असायचा, पण तिकडे काम चालू असल्यामुळे आपला हॉल्ट पुढे आला आहे, वेअर हाऊस घेतलं आहे. तर बघू, इथे नंतर जेवायला जाऊ आणि तुम्हाला जेवणसुद्धा दाखवतो आणि तुम्हीसुद्धा जेवायला या. तर आपल्याला तिथे मास्क्या सत्वत होत्या. आपण आलोय स्विमिंग पूलमध्ये या पोहायला या. पोहायला. पोपटची नजरच आहे भाई त्याच्यात पाण्यावरती. पाणी अजून कमी आहे, तिथून भरतंय ते बघा. चला आपण एडिटिंगला बसू. इथे भाऊ, हे भाव कर ना अंघोळ. हा मार मार उडी मार. संध्याकाळी नारळ भेटेल. या साईराम, जेवायला या. मस्तपैकी स्विमिंग पूल आणि मस्तपैकी आपला फेवरेट पायनॅपलचा शिरा. बाकी आपली गँग येतील. साईराम भाई, तर ते लोक आले की ते पण जेवायला बसतील, आपण जेवायला घेऊ. चला साईराम, जेवण वगैरे निघालोय. जवळजवळ किती वाजले भावा? टाईम काय आला साईराम? 4:30 वाजलेत आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केलं आहे. आता बघू किती लांब आहे हॉल्ट माहिती नाही, पण आहे तंगडे गळ्यात जात आहेत हळूहळू हळूहळू. आता तर सुरुवात केली आहे, थोड्या वेळाने परत तीच परिस्थिती होणार आहे. इकडे आदित्य भाई चालतंय. हा पायनॅपल शिरा खाई बाई शिर्डीला जाई, पायनॅपल शिरा खाई. एक बार खाना तर 2 बारे खाई, 3 बार खाना तर 4 वेळा खाई. एक बारच भेटी हॉल्टला भेटी. साईराम, तुम्हाला हा ना घाटामध्ये भेटणार पायनॅपल शिरा घेऊन भेटणार. हा भाई नक्की. चला भेटू पुढे. पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. पायी पायी येणार मी येणार तुझ्या भेटीला. असं काय विषय नाही. तर साईराम आणि 7 वाजलेत आणि आपण पोचलो आपल्या आरतीच्या हॉल्टला. तर आपल्या आदित्य भावासोबत इथे आणि अनिकेत भाईसुद्धा फिरतोय. आदित्यचा व्हिडिओग्राफर अँड तो पण एक रील स्टार आहे अँड ब्लॉगरसुद्धा आहे. मागच्या वेळी त्याचे ब्लॉग बघितलेले, तर छान छान ब्लॉग बनवलेले भावाने. तर आपण आता डायरेक्ट आरती सुरू झाली की भेटू.
जय साईनाथ भावांनो. आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आहे, पण आपल्या ब्लॉगरचं का अजून जेवण झालं नाही आहे. भाऊ आत्ताशी आला आहे. सगळ्यांचं म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या पदयात्रींचं जेवण झालं आहे. आपला भाऊ गेलेला बॅटिंग करायला, आणि बॅटिंगची परिस्थिती सध्या थंडीमुळे खूप बेकार आहे, आणि थंडी तर खूप जास्तच आहे. आता आम्ही झोपले ओपन एरियामध्ये. बाकी ब्लॉग आपला भाऊ नंतर कंटिन्यू करेल. जेवण बघा किती मस्त आहे. हो.